सोयाबीन बियाणे घरचे, वाढवी उत्पन्न शेतकऱ्यांचे। राज्यात खरीप हंगामात सोयाबीन हे सर्वाधिक म्हणजे 42 ते 43 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड होणारे हे अत्यंत महत्त्वाचे तेलबिया पीक आहे। सोयाबीनमध्ये तेलाचं प्रमाण 20% तर प्रथिनाचं प्रमाण 40% असल्याने मानवी आहाराच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे पीक आहे। सोयाबीन द्विदल वर्गीय पीक असून त्याच्या मुळावरील गाठीत असणारे जीवाणू हवेतील नैसर्गिक नत्र स्थिरीकरण करून पिकाच्या वाढीसाठी उपलब्ध करून देतात। त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते। झाडाचा पालापाचोळा अवशेष जमिनीवर पडल्याने जमिनीचा पोत सुधारतो। राज्यात दरवर्षी सोयाबीन बियाण्याची साधारण 12 ते 13 लाख क्विंटल विक्री होते। साधारणतः 75 रुपये प्रमाणे सोयाबीन बियाण्याची 900 ते 1000 कोटी रुपयांची बाजारपेठ आहे। सोयाबीनचे बियाणे उगवण क्षमतेच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असून बियाणे हाताळणीत होणाऱ्या चुकांमुळे त्याची उगवण क्षमता कमी होऊन शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं। यावर उपाय एकच, सोयाबीन घरगुती बियाण्याचा वापर। संत तुकारामांनी म्हटलंच आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। जगातील सर्वात शुद्ध खाद्यपदार्थ जसे स्वतःच्या घरात बनतात तसेच सुधारित जातींचे सर्वोत्तम बियाणे शेतकरी आपल्या घरीच तयार करू शकतात। सोयाबीनचे हे घरचे बियाणे तयार करताना मात्र आपण काळजी घ्यायला हवी, जसे की घरचे बियाणे राखताना सोयाबीनच्या 10 वर्षांच्या आतील वाणांची निवड करावी। त्यात PDKV येलो गोल्ड, सुवर्ण सोया, MACS 1188, MAUS 612, MAUS 158, MAUS 162, फुले संगम, फुले अग्रणी यासारख्या सुधारित जातींचा वापर शेतकऱ्यांनी करावा। सोयाबीनची अनुवांशिक शुद्धता टिकवण्यासाठी 2 वाणांच्या प्लॉटमध्ये किमान 3 मीटर विलगीकरण अंतर असावं। पीक वाढीच्या अवस्थेत असताना प्लॉटमधील इतर वाणांची भेसळ असलेली झाडे, तण वेळोवेळी काढून टाकावे। कीड आणि रोगांपासून पिकांचं संरक्षण करावं। कापणीपूर्वी त्यावर बाविस्टिन किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची फवारणी करावी। पाने पिवळी पडून गळू लागतात आणि शेंगांचा रंग भुरकट तांबूस किंवा काळपट होतो तेव्हा पीक कापणीस तयार आहे असं समजावं। बियाणे वाळवताना त्याचा मोठा ढीग न करता पातळ थरावर वाळवावे। मळणी करतेवेळी बियाण्यामध्ये 13 ते 15% अधिक आर्द्रता असू नये। मळणी यंत्र व ट्रॅक्टरवरील मळणी यंत्राचा वापर टाळावा। मळणी यंत्राचा वापर करताना मळणी यंत्राचे फेरे RPM 350 ते 400 फेरे प्रति मिनिटपेक्षा अधिक असू नये। मळणी यंत्रामधील लोखंडी ड्रमवर रबर किंवा स्पंज लावलेला असल्यास त्यावर आदळणाऱ्या बियाण्याला इजा होणार नाही आणि त्यामुळे बियाण्यांची गुणवत्ता चांगली राहील। मळणी केल्यानंतर बियाणे सरळ पोत्यामध्ये न भरता सावलीमध्ये वाळवावे। या दरम्यान बियाण्यावर हात फिरवून फेरपालट करण्यात यावी। बियाण्यामध्ये 8 ते 12% दरम्यान आर्द्रता असावी। साठवणुकीमधील सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता 12 महिनेपर्यंत टिकून राहण्यासाठी तसंच अधिक उत्पादनासाठी प्रथम पॉलिमर 3 मिली पॉलिकॉट 5 मिली पाणी मिश्रित द्रावण प्रति किलो बियाणे आणि त्यानंतर प्रवाहित थायरम 2.4 मिलीलिटर प्रति किलो बियाणे याप्रमाणे साठवणुकीपूर्वी बीज प्रक्रिया करावी। वाळलेले आणि स्वच्छ चाळणी केलेले बियाणे ज्यूट बारदानामध्ये भरावे। पोत्यामध्ये साधारणपणे 60 किलोपर्यंत बियाणे साठवावे आणि थप्पी 7 पोत्यांपेक्षा उंच जाणार नाही याची दक्षता घ्यावी। बियाणे साठवणूक दमट आणि ओलसर जागी करू नये। जमिनीपासून 10 ते 15 सेंटीमीटर उंचीवर तट्टे किंवा लाकडी फळ्या किंवा जुने पोते इत्यादी अंथरून त्यावर साठवण करावी। बियाणे आणि खते यांची एकाच ठिकाणी साठवणूक करू नये। सोयाबीन बियाण्याचे कवच नाजूक असल्यामुळे त्याची कमीत कमी हाताळणी करण्यात यावी।
शेतकऱ्यांना स्वतःकडील पेरणी योग्य सोयाबीनची 3 वेळा उगवण क्षमता चाचणी करूनच पेरणी करावी. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये साठवणुकीदरम्यान आणि मार्च महिन्यात विक्री दरम्यान, मे आणि जूनमध्ये प्रत्यक्ष पेरणीपूर्वी. शेतकरी बंधूंनो, या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आहेतच. तेव्हा यापुढे सोयाबीनसाठी आपण घरचेच बियाणे वापरूया आणि आपलं उत्पन्न वाढवूया.